नमस्कार मित्रांनो, राज्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार, त्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला, नंतर तो येलो अलर्ट असेल अशी माहिती हवामान विभागाने दिली। हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रीय वाद सक्रिय झाली आहे। तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यामुळे देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली। यामध्ये हिमालयापासून पूर्वोत्तर भाग, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा प्रभाव 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।